स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी ठोकला शड्डू। आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस झालं सज्ज। आज ना उद्या सत्तेची बाजू पलटून काँग्रेस सत्तेवर येईल त्या दिवसाची आम्ही वाट पाहतोय, आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचं विधान। एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला दातांच्या समस्या आहेत? मग आहे ना विट्यातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर। डिजिटल एक्स-रे सुविधा, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी। शिवदर्शन कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। आज भाजप सत्तेत आहे, पण आज ना उद्या सत्तेची बाजू पलटून काँग्रेस सत्तेवर येईल त्या दिवसाची आम्ही वाट पाहतोय, असं आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी म्हटलंय। सांगलीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीत काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खास करून महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी शड्डू ठोकला। काँग्रेस एकेकाळी जिल्ह्यात भक्कम होती, पण आज भाजप जरी सत्तेवर असलं तरी आज ना उद्या सत्ता पलटेल आणि काँग्रेस सत्तेवर येईल त्या दिवसाची आम्ही वाट पाहतोय, असं आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी म्हटलंय। यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष काही जण सोडून गेले असले तरी लोक आणि पक्षाचे कार्यकर्ते अजून काँग्रेस सोबतच आहेत आणि हे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल, असा विश्वास आमदार कदम यांनी बोलून दाखवला। तसेच राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आहे। जयंत पाटील, रोहित पाटील यांच्याशी निश्चितपणे आघाडीबाबत चर्चा करू, शिवसेनेसोबत चर्चा करू, त्यातून आगामी निवडणुका एकजुटीने लढवण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे। त्यातून जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये चांगले यश मिळेल, असा विश्वास कदम यांनी बोलून दाखवलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर उपसमितीच्या माध्यमातून सरकारने जे आश्वासन दिले ते पूर्ण करावेत, फक्त पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होऊ नये, असं आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलंय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी छेडलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला, असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय। बैठक ही सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय विशालदादा पाटील आणि मी आणि आमचे ज्येष्ठ नेते सिकंदर जमादार सर, जिल्ह्याचे युवा नेते डॉक्टर जितेश कदम आणि शहर काँग्रेसमधील अनेक आजी माजी नगरसेवक, मग ब्लॉक अध्यक्ष अशी प्रमुख नेत्यांचीच फक्त एक बैठक आम्ही आज सांगली शहरात आयोजित केलेली होती। आणि या बैठकीमध्ये आम्ही काही आजी माजी नगरसेवकांचे, ब्लॉक अध्यक्षांच्या सध्याच्या सांगली शहराच्या राजकारणाच्या परिस्थितीवर आम्ही त्यांच्याशी संवाद साधला, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। मला मनापासून सांगायचं आहे की सांगली हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे। मागच्या 10-12 वर्षात जे काही देशात, महाराष्ट्रात घडू लागलं तेच दुर्दैवाने सांगली जिल्ह्यातही घडू लागलं, परंतु आजही सांगली जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस, लोक हे काँग्रेस पक्षाच्या विचाराला मानणारे लोक आहेत आणि त्याची प्रचिती म्हणजे लोकसभेमध्ये मिळालेलं आम्हाला यश आहे। विधानसभेत दुर्दैवाने पुन्हा जे महाराष्ट्रात घडलं तेच सांगलीमध्ये दुर्दैवाने घडलं। यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याच्या बाबतीत सातत्याने आदरणीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधींनी महाराष्ट्राचं आणि इतर काही राज्यातलं उदाहरण देऊन जे वोटर लिस्ट मॅनिप्युलेशन किंवा वोट चोरीचा जो विषय आहे तो देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलेला आहे। हे करत असताना आज सांगली शहरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्ही आश्वासित केलं आहे की आम्ही ताकदीने आणि खंबीरपणे सांगली महानगरपालिकेची येणारी ही निवडणूक लढणार आहोत। सांगली शहरातील सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नाला अजूनही प्रशासनाकडनं किंवा सत्ताधारी सरकारकडनं वाचा फुटला नाही, असे प्रश्न आम्ही येणाऱ्या काळात समजून घेऊन जनतेचे ते प्रश्न सोडवण्याची भूमिका ही आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे ते सोडवणं करण्याची भूमिका आम्ही पार पाडू। आणि म्हणून आजच प्रभाग रचना या ठिकाणी समजलेल्या त्या प्रभाग रचनेच्या आधारे येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपात चांगले इच्छुक उमेदवार यांची चाचपणी करून त्यांनाही चांगल्या उमेदवारांना उमेदवारी
ही सगळ्यांना विश्वासात घेऊन दिली जाईल आणि एक चांगला सक्षम असा शहर अध्यक्ष, त्याच्या जोडीला चांगली शहराची काँग्रेस कमिटीची टीमसुद्धा लवकरात लवकर काही दिवसातच आम्ही ती नियुक्त करू. नाही, अजून त्याच्यावर चर्चा करायची. मी सांगितलं काही ज्या घडामोडी झाल्यात गेल्या काही महिन्याभरात 2 महिन्यात, ज्याच्यातनं काही लोकांनी जो पक्षांतर केलेलं आहे त्याच्या बाबतीत एकदा जयंतराव पाटील साहेबांशी, जिल्ह्याचे आमदार राष्ट्रवादीचे आणि राज्याचे त्या पक्षाचे नेते म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पुढील वाटचाल कशा पद्धतीने करावी. तसं नाही आहे. बघा, विधानसभा आत्ताच झालेली आहे. 6-8 महिने झाले विधानसभेची निवडणूक आणि वाळवा शिराळ्याची जरा परिस्थिती वेगळी. जिल्हा सांगली आहे, लोकसभा मतदारसंघ हातकलंगे आहे आणि गेल्या 15-20 वर्षापासून तिथे विधानसभा न लढल्यामुळे, कारण त्यावेळेस लोकशाही आघाडीचं सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं म्हणून तिथं आम्हाला लढता आली नाही, म्हणून तिथं थोडं संघटना ही कमकुवत आहे, मी प्रामाणिकपणे मान्य करेल. पण आजही तिथं काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहे. एकेकाळी वाळवा तालुक्यात आमच्याकडे जवळजवळ 5 ते 6 जिल्हा परिषदचे सदस्य असायचे. एकेकाळी मग आत्ता 15-20 वर्षापूर्वी पंचायत समितीमध्ये आमच्या बरोबरीने सदस्य असायचे. पण ठीक आहे, परिस्थितीनुसार काही गोष्टी घडत असतात. त्याच्यातनं आता नव्याने तिथेसुद्धा आम्ही जातीने लक्ष घालून काँग्रेसला उभारी आम्ही देऊ. मी परत सांगतो नाही, एक काळ असा होता की ही उलट बाजू होती. काँग्रेसमध्ये 9 पैकी 8 आमदार होते, 7 आमदार होते. अशी काय सध्याच्या परिस्थितीला काही कारणांमुळे, जी कारणं आपल्यालाही माहिती आहेत, ते लोकांना फसवणूक झाली असेल किंवा सत्तेचा गैरवापर असेल, आता भाजप आहे ही पलटू शकतं, पलटण्याची वेळ येईल आणि त्यावेळेस आम्ही सगळे लोक त्या दिवसाची वाट पाहत आहे. नाही, तसं नाही आहे. मला वाटतं बघा, वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. मागच्या 6 महिन्यात म्हणजे बऱ्याचदा आम्ही काही बातम्या वाचतो, नेत्यांचं दुर्लक्ष आहे, अमुक आहे, तमुक आहे, गळती थांबवली जात नाही, असं काही नाही. शेवटी जो पक्ष ज्याला सोडायचाच असतो त्याला कितीही प्रयत्न केले, समजूत काढली तर काही लोक थांबतात, काही लोक थांबत नाही. आता यात मुद्दा असा आहे की जसं विशालजी खासदार असल्यामुळे त्यांचं पार्लिमेंटचं सेशन असतं, माझंही तसं विधानसभेचं सेशन असतं. आमच्याही कुटुंबामध्ये 2 दुःखद घटना घडलेल्या होत्या आणि या सगळ्या सेशनच्या कालावधी, या आमच्या कुटुंबातल्या 2 दुःखद घटना, ह्यामध्ये काही गोष्टींना आम्हाला वेळ देता आला नाही, हे खरं आहे. पण कार्यकर्त्यांशी आमचा सगळ्यांचा संपर्क आहे. विशालजींचा आहे, माझा व्यक्तिगत आहे, डॉक्टर जितेश कदमांचा, आमचा सगळ्या जमादार सरांचा, सगळ्यांचा आमचा संपर्क कार्यकर्त्यांशी आहे. ह्या ना त्या माध्यमातून भेटीगाठी होत असतात, वेगवेगळे कार्यक्रम असतात, सुखदुःखाचे प्रसंग असतात, लग्न असतात, कार्यकर्ते भेटत आहात. म्हणून कार्यकर्ते तसे स्थिर आहेत. जे निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते ते स्थिर आहेत, ते राहतील असा माझा विश्वास आहे. अशी भाषणात उल्लेख केला सन 2014 आणि हे सन 2025 आहे. मागच्या 11 वर्षाच्या कालावधीत जे काही देशात घडलं, जे महाराष्ट्रात घडलं, तेच सांगली जिल्ह्यात दुर्दैवाने घडलं. त्याला अनेक कारणं आहेत. मग ते सत्तेचा गैरवापर असेल, वोटर लिस्ट मॅनिप्युलेशन असेल, जे जातीय राजकारण जे पेरलं जातं आहे दुर्दैवाने, त्या राजकारणाला बळी पडणारं काही परिस्थिती असेल. अशा परिस्थितीत सांगली जिल्ह्यात ही निश्चितपणे आज आम्हाला काँग्रेस म्हणून संघर्षाला सामोरे जावं लागते. परंतु तरीसुद्धा ह्या परिस्थितीत देशात राज्यात सत्ते नसताना आम्हाला लोकसभेला यश मिळालं. शहराच्या बाबतीमध्ये काही नेते जरी गेले असतील तरी लोक, सर्वसामान्य जनता आणि लोक हे काँग्रेसच्या सोबत आहेत, राहतील, हा माझा ठाम विश्वास आहे. तशा प्रकारच्या लोकांच्या भावना आहेत, तशा प्रकारचं वातावरण आज सांगली शहरात आम्हा सगळ्यांना पाहायला मिळतं आहे. पण येणारा काळ निश्चितपणे सांगेल की लोक हे त्या पक्ष सोडणाऱ्या लोकांबरोबर गेले, नेत्यांबरोबर, का काँग्रेस पक्षाच्या बरोबर राहिले. अधिक वेळ देत नाही कार्यकर्त्यांना अशी तक्रार लोकांची. नाही, मी सांगितलं ना आता की अधिवेशन त्यांनाही पार्लिमेंट असतं आणि ते काय दिल्लीला आहे, 3-3, 4-4 आठवड्याचं त्यांचं पार्लिमेंट आहे. आणि ह्यामध्ये काय झालं आहे की आम्ही सगळेच लोकप्रतिनिधींची सगळ्यात मोठी राजकारण करत असतानाची एक अडचण अशी झालेली आहे की हे अधिवेशन सेशन करावं, पुन्हा लोकांचे, कार्यकर्त्यांचे सुखदुःखात प्रसंग असतात, लग्नपत्रिका 20-20 एका दिवसाला असतात. एक लग्न कवठेमाकळला असेल ह्यांना, तर एक लग्न सांगलीत असेल, एक लग्न खानापूरला असेल. म्हणजे ठीक आहे, आमच्यात तरी 2 तालुक्यात लग्न मी बहुतांशी करतो, हे तर अख्ख्या जिल्ह्याचे लग्न करतायत. तर हे एवढं सोपं नाही, आपणही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. इच्छा असूनही बऱ्याचदा काही गोष्टी करता येत नाही.
आणि ह्यातून पुन्हा धार्मिक सण आहेत. आता रोज संध्याकाळी हे 30 ठिकाणी आरत्या करत असतील, जितेश कदम 30 ठिकाणी करतोय, मला माहिती, काल मी 40 ठिकाणी गणपती मंडळांना भेटी दिल्या. त्यामध्ये हा सगळा कालावधी थोडा जात असतो. म्हणून आजची आम्ही बैठक घेतलेली आहे. येणाऱ्या काळात 100% अधिक लक्ष घालून ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही ह्याला ॲड्रेस करू. हे बघा, मला एवढंच म्हणायचं आहे की मनोज जरंगेजींनी जे मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता गेले काही वर्षांपासून जे आंदोलन छेडलेलं आहे, जी चळवळ उभी केलेली आहे, त्याचा काल एक शेवटचं टोक म्हणून त्यांना ती मुंबईत जाऊन ती अशी भूमिका घ्यावी लागली. आणि ह्यातल्या काही कायद्याच्या तरतुदी आहेत, अडचणी आहेत, त्यातल्या काही संविधानिक घटनात्मक काही तरतुदी आणि अडचणी होत्या. सुरुवात पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केली होती मुख्यमंत्री असताना, आणि त्यांनी मराठा समाजाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केला होता. तदनंतर ठीक आहे, एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, आता ही उपसमिती आहे, त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले. पण अजूनही मराठा समाजातल्या ज्या भावना होत्या किंवा आरक्षणातले जे काही त्यांना गोष्टी मिळायला हव्या होत्या ते मिळत नव्हत्या. त्यासाठी मनोज जरंगेंची मुंबईला धडक मारली. लाखोच्या संख्येने तिथं लोक उपस्थित होते. काल जो काय तोडगा त्यांनी उपसमितीने काढलेला आहे त्यातनं ते आता जाहीर झालेलं आहे. 8 पैकी 6 मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. हैदराबाद गॅजेटचा प्रश्न आता सुटलेला आहे. त्यातनं मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या बांधवांना मोठ्या प्रमाणे दिलासा मिळेल. आणि जो सातारा गॅजेटचा किंवा संस्थांचा गॅजेटचा विषय आहे त्याच्यातनं त्यांनी सांगितलं आहे 1 महिन्याभरात आम्ही त्याच्यावरही अंमलबजावणी करू म्हणून. मला आता वाटतं की सरकार हे करावे अशी माझी अपेक्षा आहे. पुन्हा मराठा समाजाच्या फसवणूक होऊ नये अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. हो, नाही, विषय असा आहे, शेवटी महाविकास आघाडी महाराष्ट्रात आजही अस्तित्वात आहे. त्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेब हे तिन्ही पक्ष या महाविकास आघाडीमध्ये आहेत. जिल्ह्यामध्ये जयंतराव पाटील साहेब हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, रोहित पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आणि म्हणून एकंदरीत या जिल्ह्यामध्ये आम्ही 3 महाविकास आघाडीचे पक्षाचे आमदार आहोत. अशा परिस्थितीत आणि काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये निश्चित स्वरूपात महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि चर्चातनं काय होईल ते येणारा परिस्थिती आम्ही बघू. काही लोक इच्छुक आहेत आणि जे इच्छुक आहेत त्यांच्याशी आम्ही एकत्रित चर्चा करतो आहे. आणि ती चर्चा झाल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे शहराची जबाबदारी घेत असताना थोडी त्यांची ज्येष्ठता असावी, थोडं महानगरपालिकेमध्ये त्यांनी काम केलेलं असावं, महानगरपालिकेचा अभ्यास असावा, शहराचा अभ्यास असावा. अशी एखादी व्यक्ती कोण या ठिकाणी इच्छुक उमेदवारामधला असेल तर आम्ही निश्चितपणे त्याचा प्राधान्याने विचार करू. काँग्रेसचा वारसा असणारे ज्येष्ठ असतील. काळ असा होता की ही उलट बाजू होती. काँग्रेसमध्ये 9 पैकी 8 आमदार होते, 7 आमदार होते. अशी सध्याच्या परिस्थितीला काही कारणांमुळे, जी कारणं आपल्यालाही माहिती आहेत, ते लोकांना फसवणूक झाली असेल किंवा सत्तेचा गैरवापर असेल, आता भाजप आहे, ही पलटू शकतं, पलटण्याची वेळ येईल आणि त्यावेळेस आम्ही सगळे लोक त्या दिवसाची वाट पाहत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते, मुद्दा असा आहे की सांगली शहरात सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि ते सगळे लोक बऱ्यापैकी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे. अशा परिस्थितीत जो अल्पसंख्याक वर्ग असेल किंवा इतर समाज लोक आहेत, यामध्ये एक चांगलं नेतृत्व स्थानिक स्तरावरचं आम्हाला तयार करावं लागेल. आणि ते निश्चितपणे स्थानिक स्तरावरचं त्या समाजातलं, त्या परिसरातलं नेतृत्व तयार केलं जाईल. आणि त्यांच्या पाठीशी मी विशालजी, आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, नेते खंबीरपणे उभे राहू. ते आता वेटिंगवर प्रभाग रचना, काही लोक इच्छुक उमेदवार आहेत, मग उमेदवारी लढवत असताना आता त्या प्रभाग रचनेच्या अनुसार ते त्यांचं असेसमेंट करतील. कारण मी सांगितलं असं तुम्ही तुमचं असेसमेंट करणं आवश्यक आहे. आणि मग त्या असेसमेंट झाल्यानंतर मग आता आम्ही पुढील काळात त्यांना कशी ताकद द्यायची आम्ही ते बघू. निश्चितपणे आम्ही चर्चा करू आणि आम्ही सन्माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांना आम्ही सुचवू आणि त्यातनं मग त्यांच्याकडनं अधिकृत घोषणा होऊन जाईल. नाही, एक लक्षात घ्या, आज ही आम्ही सुरुवात केलेली आहे.
आणि लोकांच्या चेहऱ्यावरती आज कुठलाही खचलेला चेहरा मला दिसला नाही. लोकांमध्ये उत्सुकता दिसली, वा काय आम्ही बोलणार आहोत, कुठल्या दिशेने जायचं आहे, आणि ती आशा उत्सुकता आम्ही आज लोकांची जागृत केली. ते महत्त्वाचं होतं आज आम्हाला. या ठिकाणी मी सांगितलं, आज प्रमुख नेत्यांची फक्त बैठक होती. या प्रत्येक नेत्याच्या मागे 10, 20, 25, 50, 100 कार्यकर्त्यांची एक फौज आहे. तसे ही आजी माजी नगरसेवक राहिलेली ही मंडळी आहेत. म्हणून येणाऱ्या काळात मला खात्री आहे की ही उत्सुकता आता ऊर्जामध्ये ही कन्वर्ट केली जाईल आणि त्या ऊर्जेतून ताकदीने आम्ही महानगरपालिकेची निवडणूक ही लढली जाईल. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.